व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर, व्हिडिओ पसरवून अफवा पसरवणाऱ्या 7 जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। 2 गटातील तणावामुळे ग्रामीण भागातील 8 गावात लागू करण्यात आलेली इंटरनेट बंदी उद्यापर्यंत परिस्थिती पाहून उठवली जाणार आहे। पहिल्याच 2 दिवसात ग्रामीण भागातील पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवून 5 पोलीस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे। नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता प्रस्थापित करून पोलिसांना सहकार्य करावे असं आवाहन पोलीस महानिरीक्षकांनी केले। ह्या दरम्यान आम्ही सायबर पोलिसिंग ही केलेली आहे। सायबर पोलिसिंगमध्ये काही वेळेस फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर काही लोक व्हिडिओ क्लिप्स आणि काही अपलोड करतात। त्याच्यात आम्ही 7 आरोपींवर कारवाई केलेली आहे। कोणीही व्हॉट्सॲपवर किंवा सोशल मीडियावर असे कुठल्याही प्रकारचे ज्याच्यामुळे आपली शहराची शांतता किंवा ग्रामीण भागाची शांतता बिघडू शकते किंवा त्याच्यात विपरीत परिणाम होऊ शकतोय, त्याच्यावर आम्ही ते केले नाही पाहिजे आणि जर असं झालं तर त्याच्यावर आपण कारवाई करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।